नमस्कार, मी पल्लवी तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्रावण महिन्यातील गुरुवारच्या गुरुमय शुभेच्छा आणि तुमचा दिवस आनंदाचा उत्साहाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. तर श्रावण महिना हा खूप पवित्र आणि आस्थेचा मानला जाणारा महिना आहे. या महिन्यामध्ये लोक खूप प्रमाणात उपवास, व्रत वैकल्य करतात, देवदर्शन करतात, मांसाहारही टाळतात. तर मांसाहार न करण्याचं एक शास्त्रीय कारण असं आहे की पूर्वीच्या काळी खूप प्रकारच्या वनस्पती यायच्या आणि विषारी वनस्पतीचाही त्यावेळी समावेश असायचा. त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे कीटक असायचे, कारण श्रावण महिना हा पावसाळा ऋतूमध्ये येणारा महिना आहे. ते वनस्पती जेव्हा प्राणी खायचे तेव्हा प्राण्यांच्या मध्येही रोगराईचं प्रमाण वाढायचं आणि अशा प्राण्यांचा मांसाहार केल्यामुळे माणसांनाही रोगराई जास्त प्रमाणात असायची, साथीचे रोग पसरायचे आणि त्यावेळेला एवढे वैद्यकीय उपचार नव्हते. त्यामुळं त्यावेळची माणसं श्रावण महिन्यामध्ये मांसाहार करणं टाळायची. हे झालं शास्त्रीय कारण. पण आपण आता श्रावण महिन्यामध्ये खूप सारे उपवास करतो. कोण शनिवार करतो, कोण गुरुवार, कोण सोमवार, कोण शुक्रवार, कोण रविवार. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वारांचे उपवास प्रत्येक जणच करतं. प्रत्येक जणांच्या मनामध्ये एक आस्था असते, एक अपेक्षा असते की मी हा बिना अपेक्षेचा कोणच उपवास वगैरे काही करत नाही. माझ्याही मनामध्ये अपेक्षा मी ठेवत असते, पण अपेक्षा आपण जेवढीच ठेवली पाहिजे, त्या अपेक्षेसाठी आपण जेवढे स्वतः प्रयत्न करतो. आपण जर आता म्हटलं की देवा मला आज 1,00,000 रुपयाची लॉटरी लागू दे, तर ती आपल्याला लागणार आहे का? नाही. आपल्याला देवा मला आज 1,000 रुपयाचं काम माझ्या हातून होऊ दे, त्या कष्टासाठी मला यश दे, अशा अपेक्षा ठेवणं योग्य आहे. पण जे आपल्याला मिळणारच नाही त्या गोष्टीची जर आपण अपेक्षा ठेवली आणि व्रतवैकल्य केली, उपवास तपास केले, नवस केले, तर ते आपल्याला मिळणार आहे का? नाही मिळणार आहे. आपण तेवढीच अपेक्षा ठेवली पाहिजे जेवढं आपलं कष्ट आहे, जेवढं आपले प्रयत्न आहेत आणि अशा प्रयत्नांना परमेश्वर नक्कीच साथ देतो, यश देतो. तर हे झाला माझा अनुभव. तर या महिन्यामध्ये खूप साऱ्या या महिन्यामध्ये खूप साऱ्या अशा तर ती गर्दी कशाची? ती गर्दी असं नाही म्हणत आहे माणसांची. ती गर्दी कपड्याची असो, वस्तूंची असो, ज्या वस्तूंचा आपल्याला काहीच उपयोग नाहीये, त्या वस्तू खूप दिवस झाला आपल्या घरी पडून आहेत, अशा वस्तू काढून टाकणं किंवा नको असलेले कपाटातील कपडे म्हणा किंवा इतकंच नव्हे तर आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा काही नंबर असे असतात, काही नातेवाईक असे असतात की ते आपल्याला कधीच कॉन्टॅक्ट करत नाहीत किंवा आपले विचारपूस करत नाहीत, चौकशी करत नाहीत किंवा आपण केलेले कॉल उचलत नाहीत, आपण केलेल्या मेसेजचा रिप्लाय देत नाहीत. तर अशा लोकांना हे आपल्या मोबाईलच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधनं काढून ठेवणं गरजेचं आहे. बघा, असं करून नक्कीच तुम्हाला खूप फरक पडल्यासारखं वाटेल. आयुष्यामध्ये आयुष्य जगत असताना पॉझिटिव्ह विचार करणं खूप गरजेचं आहे. एखादी गोष्ट करण्याच्या अगोदरच जर आपण आपल्या मनामध्ये असा भाव ठेवला की ती आपल्याला जमणारच नाही, त्यावेळेला आपला तिथं कॉन्फिडन्स लेवल खूप कमी होतो आणि ती गोष्ट पूर्ण होण्याची जी इच्छा असते ती माणसांच्या मधली कमी होऊन जाते. तर पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. आणि असं म्हणत नाही की तुम्ही देवधर्म करू नका, देवधर्मही करा, कारण आपण ज्या वेळेला एखादा उपवास पकडतो त्यावेळेला आपल्याला त्या दिवशी दिवसभर असं वाटत असतं की खरंच माझ्या देवाची माझ्यावरती कृपा आहे किंवा लक्ष आहे किंवा काम करत असताना आपल्याला असं वाटतं की खरंच आज मला माझ्या परमेश्वराची साथ आहे. आयुष्यामध्ये काही करण्याच्या अगोदर विचार करून करणं खूप गरजेचं आहे. विनाकारण आपण एखाद्या गोष्टीचा पाठलाग करत राहिलं तर त्या गोष्टीपासून आपल्याला निराशाच भरी पडते. जेवढी आपली क्षमता आहे तेवढीच अपेक्षा ठेवणं गरजेचं आहे. जेवढे आपण प्रयत्न करतो त्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळतं. फक्त ते प्रयत्न प्रामाणिक असले पाहिजेत. धन्यवाद.